अरे काय लवकरच पहचान कोण हा पहचान कोण भावाने याच्या मागे आहे त्याला सांगितले हा लवकरच म्हणतात पण तुम्ही या साध्या माणसाला बाई कुठपर्यंत आणून पोहोचवलं 22,000 सबस्क्रायबर. पण लोकांना मेहनत नाही दिसत, लोकांना दिसते तुमची प्रगती दिसते फक्त, त्याच्या मागची मेहनत अजिबात दिसत. हो हो ट्रायपॉड आहे भाऊ, ट्रायपॉड. तर जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू दी अनदर. म्हणजे 15 दिवसांनी हे एक थोडा गम कधी खरा आहे. मी 15 दिवसांनी गुड मॉर्निंग झालेली आहे. 3 वाजता 3 वाजलेले आहेत आणि जस्ट उठलेलो आहे आत्ता. ॲक्च्युली मागचे 15 दिवस इतकी घाण कामं होती माझ्यामागे, इतकी घाण म्हणजे काय सांगू तुम्हाला. रात्री 3 आणि 4ला घरी, सकाळी 7 आणि 8ला उठून परत काम अँड ऑल, दिवसभर काम. सारे मिलके हमको पागल बना रहे. आत्ताशी आजपासून कुठं फ्री झालेलो आहे आपण. आणि भाई ट्रिप प्लॅन करतोय भाऊ, 1 नंबर क्वालिटी ट्रिप प्लॅन करतोय. आता बघा, आता आजपासून रोज मी माझ्या तोंडात 2 हाणं वाटलं असतं तुम्ही, पण व्लॉग बघा. कारण सीन असं झालेलं आहे, इंस्टाग्रामला कमेंट सेक्शन वाचतोय मी, नुसतेच मेसेज, नुसतेच कमेंट्स, ब्लॉग टाक. अरे पण खरंच सांगतो, खोटं नाही सांगत मी. मला तुम्हाला माहिती मी किती पॅशनेट आहे ब्लॉगसाठी. म्हणजे मी काय सॅक्रिफाईस केले ब्लॉगिंगसाठी. पण हे नाही, 15 दिवस खरंच माझ्यासाठी लय महत्वाचे होते. चल बस रुलाएगा क्या. आणि काम पण बघायला लागतात, तुमच्या भावाला घर पण चालवायला लागतं. यूट्यूब करून मग मला इन्कम मजबूत आलं ना भाई, मी सगळं सोडून फक्त ब्लॉग करणार आहे. खरंच फक्त स्टेबल यायला लागलं ना, पोटापुरतं, लयच्या अपेक्षा नाही, पोटापुरतं फिरण्यापुरतं आलं ना भाई, सगळं बंद. रोज फिरायला, रोज. तरी तसं ती बद्दल क्षमस्व, म्हणजे सॉरी फॉर दी इनकन्व्हिनियन्स, क्षमा करा. कारण मी ब्लॉग टाकले नाही 15 दिवस. पण ठीक आहे, तुमचा भाव आहे, घ्या समजून. मला उठलेले आत्ता मी 1 वाजलेले, मस्त रेस्ट केलेली आणि आत्ताशी उठलेले. आता म्हणलं नियोजन करून टाकू. पण मी उठलो कसं काय, उठलो तरी पण किती फ्रेश वाटतं बघा. मी झोपेत न उठलो, मी आंघोळ पण नाही केली, पण ग्लो बघितला का तुमच्या भावाचा. पोरगी फॅन. उठलो पण काय, एक आलेले पार्सल आलेले. ऍक्च्युली एकाने मला पाठवलेले, तर ते पार्सलवाल्याने मला फोन करून उठवलं, नाही तर मी उठणार पण नव्हतो. मला मस्त 5-6ला उठू, संध्याकाळी गँगमध्ये जाऊ, टाइमपास करू, ब्लॉग काढू. आणि मीनवाइल वरती जायचं बी कट्टा मला, त्याला म्हणलं खाली ठेवा. आलो, त्याला पेट डिलिव्हरी होती. चला आता हे अनबॉक्स करू, नक्की काय आहे यात ते बघूयात. बाय द वे, मेस बघितला का तुम्ही? हे बघा, अख्खे काम चालू असतात, काय सांगू तुम्हाला. तर लय अवघड काम आहे, लय कंटाळा आलाय, मला झोप आलेली, काय सांगू. मी रात्री 4 वाजता घरी आलो आणि जे झोपलो, आता 2:15 वाजलेले आहेत, आत्ताशे उठलेले. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अरे उघडू, हे कोणाचं नाव आहे थांबा तुम्हाला दाखवतो. कुठे गेलं, वाचा. एकदम मी तोंड दाखवण्या लायकीचं राहिलो नाही मी. 15 दिवस सुट्ट्या टाकून. बात तो सही है. पण आता रोज ब्लॉग टाकू भाऊ. तुम्ही म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता मला शिवी कंट्रोल नाही झाली, पण तुम्ही या साध्या माणसाला बाई कुठपर्यंत आणून पोहोचवलं. 22,000 सबस्क्रायबर. मला अजून पण विश्वास बसत नाही आणि पब्लिकला बी विश्वास बसत नाही. मला 2-3 जण असे म्हणतात, बूस्ट मारलेला का, फेक सबस्क्रायबर वाढवले. अरे मग तुम्ही व्ह्यू बघा, व्हिडिओला जाऊन व्ह्यू बघा किती आहेत, मिलियनला व्ह्यू आहेत. आणि लोकाला काय होतं तुम्हाला सांगतो,
आता एवढे 15 दिवसात घपक्यात एवढे 22,000 सबस्क्रायबर झाले. लोकांना ते दिसतंय की आयला अचानकच काय याचे वाढले 22,000. पण मागचे 1-1.5 वर्ष मी मेहनत करतोय नाही का, ते नाही दिसलं. आता मेहनतीचं फळ वर्षभराने भेटलं पण भेटते, पण लोकांना मेहनत नाही दिसत. लोकांना दिसते तुमची सक्सेस, तुमची प्रगती दिसते फक्त, त्याच्या मागची मेहनत अजिबात दिसत नाही. फुडू नक्की काय आलेले पाहूया चला. हो ट्रायपॉड आहे भाऊ, ट्रायपॉड दिसला का? लागत होता मला, खरंच लागत होता. कारण मी ज्या ट्रिपला चाललेलो आहे ना तिथं मला ट्रायपॉडची गरज. कारण सीन असा होता, आत्ता जे एकोलीवालीचा ब्लॉग काढला ना आपण, त्यात मला भरपूर जणांनी सजेशन काय दिलं की तू जे असं हाताने धरतो त्यात फक्त तुझं तोंड दिसतं, असं मागचा व्ह्यू जरी दिसला ना लय भारी वाटतं. तर मग मी काय म्हणलं ठीक आहे, आणि मग मी असा शब्द टाकलाय आला पाहिजे नाही का, घेऊ आपण चांगली घेऊ म्हणलं ठीक आहे. आणि भाऊ आज घरी आलं. दोस्ती लय महत्वाची. हा मस्त वा, मस्त मस्त. हे बघा रिमोट पण निघतोय त्याचा. अच्छा हे ते ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी वाला आहे, मस्त आहे का नाही, टेन्शन नाही. आता 15 Pro लावलाय, आता 11 लावलेलं त्याला, चांगले वाटतं. तो घरी बसून मला काय करायला लागतं बघा, पण हे गरजेचं आहे आपल्या. आणि ह्याला सीन असा आहे, हे बघा ह्याला हे रिमोट आहे, म्हणजे आता व्हिडिओ स्टार्ट नाही आहे, हे ब्लूटूथने कनेक्ट करायचं आणि असं लांब. आता मी इथं लांब थांबलो, आता मला शूटिंग चालू करायचं, मग आता मी तिथं येऊन बटन नाही दाबणार, ते क्लिक नाही करणार. हे जे बटन आहे ते बटन असं दाबायचं, व्हिडिओ आपोआप चालू. 5:15ला ऊन उतरलं की सिटीत जाऊ, जरा मैफिलीला बसू. लय दिवस झालं गँग सोबत बसलेलं नाही, आठवण येत असेल त्यांना माझी. तर मग करूया, स्टेटून बघत राहा. आजपासून आपले डेली व्लॉग चालू. सो अजिबात स्किप. आणि जे कंप्लेंट करत होतं बा की काय बी कर पण डेली व्लॉग आण, आता ज्यांनी जो व्लॉग बघितला ना खराब हो जाएगा. मिनिमम प्रत्येक व्लॉगला 10,000 व्ह्यूची अपेक्षा आहे माझी. सो माझी अपेक्षा भंग करू नका. व्लॉग पडला तुम्हाला तर माहिती आहे आपला 11चा टायमिंग आहे. स्टे ट्यून, सपोर्ट करा, ब्लॉग पहा, कमेंट करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा. सो चला उरकतो. भारी आहे, आवडली मला. आणि थँक्स टू ज्यांनी पाठवलं आपल्याला, धन्यवाद. प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, प्रमोशनल व्हिडिओ असते मी ब्रँड फेंड हे ते ॲमेझॉनचं कायला प्रमोशन करू, मला काय लाख रुपये दिले तर त्यांनी पेट पडू दे. घ्यायचं तर घ्या तिथनं, नाही तर दुसरीकडून घ्या, मला काय ठीक आहे चालायचं. सो आंघोळ करतो आणि जाऊया आपण. चला कोणी बघितले का? राणे राणे हे घुमे आरतीला आहे का नाही, कुठं बी झोपा ते. मटन करू तुझं मटन. उठकी जरा खाली पेले बसायचं. इकडं काय आहे तुझं काम? वरती काय काम आहे तुझं? वरती काय काम आहे? लय अवघड काम आहे. चला काहीच लय खेळलो, आता उरकून जाऊ बाबा. A few moments later. उरकलेलं आहे. तुमचा भाऊ कसा चिकन दिसतोय. जेव्हापासून हे नवीन हेअरस्टाईल केली ना, काय सांगू आता तुम्हाला, जाऊ दे नको सांगा. ये बाते बता ही नाही चाहती. सो चला सीन असं आहे, सिटीत चाललेलो आहे. आदू माऊ वगैरे सगळे थांबलेले आहेत. जरा कुठं जातो, नियोजन करतो. आठवडा झालं कुठं गेलं नाही. सो बघत राहा काय नियोजन करतोय. स्टे ट्यून. चला भर उन्हात निघालेलं आहे. कसलं घाण ऊन आहे बघितलं का समोर. चटके बसायला लागलेले आहेत फार हाताला, आणि तसल्यात निघालेलं आहे. आता काय सांगू. आणि त्यातल्या त्यात गोवागल परत हरवला. कुठं गेला गोवागल एक ठिकाणा. मला काय करू, तो गोवागलला एक दोरी बांधूनच ठेवायला लागेल मला तर वाटतंय आता.
बरं चला, थांबले ते 2-3 फोन येऊन गेलेत. जातो पटकेन, डायरेक्ट पोहोचल्यावर तुम्हाला सांगतो विषय काय नियोजन आहे आजचं. ओ भाई साहब, फायनली 10,000 वर्षानंतर आपण सिटीत पोहोचलेलो आहे. असला वैताग आला ना मला यायला, ऊन असलं लागतंय त्यातल्या त्यात, त्याच्यामुळं कंटाळा आलाय. तर चला जाऊया. गाईच पोचलेलो आहे. आणि काय कुठे गेलेत बघा, मेकअपचं सामान आणायला गेलेले आहेत. कारण उद्या आपल्या योगेश भाऊचं लग्न आहे, त्यामुळे उद्या जोरात लोक होणार आहे. बघत राहा. त्याचं मेकअपचं सामान आणायला गेल्यात. आणि आम्ही पोरं बघा, अजून एक शर्ट पण नाही घेतला, झाला कुर्ता पण नाही, शर्ट नाही, काहीच नाही. बघू आज काहीतरी घेतलंय. सो गाईज चला आलोय आपण. आपल्याला काय घ्यायचं का बघू. पावडर लावली नाही कधी जिंदगीत, अगदी टेन फिटेन शोधायचं का. चला लेझरनी करायचं लेझर. आता पण तिकडे चाललेलं आहे. भूक लागले, जरा काहीतरी खावं. सकाळ धरून काहीच नाही खाल्लेलं मी, फक्त चहा पिलेलं आहे. काहीतरी खातो आणि मग बघू काय होतं. आता मलाच माहित नाही नक्की काय विषय. A few moments later. भावी नवरदेव लवकरच मंडपात. लवकरच मंडपात. ज्या भावाने ह्याच्या अवती आहेत, ज्या भावाने ह्याच्या अवती भोवती आहेत, सेकंड नंबर ज्या भावाने ह्याच्या मागे आहेत, हां त्यांना सांगते हा लवकरच मंडपात. भांडी चिऊ माऊ घासायला काऊ पिल्लू सोनू ऐका सगळ्यांनी. बाबू शोना, बादमेरवाना, बाळ बाळ. अरे काय From your favor, let's play holy, holy, happy, holy. म्हणून आम्हाला काही लावा, आम्ही गोरे होत नाही. आम्ही नवरदेव लवकरच मंडपात. तुझं पण लेट आहे हा करू नकोस. जायचं. पेंटिंग करत सोबत सोय करतात. ओळखा पाहू मी कोण. पहचान कोण, हा पहचान कोण. झालं का. ते आता तर सर डोळे उघडा 1 मिनिट. 1 मिनिट उघड रे सर डोळे उघडा की. आमच्या इथं तिथं असं नाहीये. आपण जाऊ ना मनालीला. Meanwhile. गोर वाटतंय का. वाटतंय काय गोर. काय मला तर काळ वाटायला लागलं. उजेडात जाऊ जा. गोर वाटतंय का. काळ वाटायला लागले मकर. त्यामुळे सांगतो पोरींच्या नादी लागून काय करू नका. आता पोरी आम्हाला मस्त म्हणलं गोर होशील गोर होशील. मला तर दूर खटलेगत वाटायला लागले. म्हणजे जेवढा ग्लो होता ना लागले एवढं जोरात. जेवढा ग्लो होता ना तेवढा गेला तेवढा त्याच्यातच वाटायला लागले. थांबा आमच्या. हॅलो काय करणार आहे. बघू म्हणा सांगता म्हणा. त्यामुळं आपलं फक्त पावडर लावायची निघायचं. तसलं काय म्हणतात ते डिटेल टुटेल फेशियल टोशल तसलं काय करायचं नाही. आपलं डायरेक्ट हाय ती नॅचरल स्किन तीच भारी. काळ पडला काय ते काय काले हे परतील वाले हे असे करायचे. त्यामुळं जे आहे जे आहे ते रिअल. पोरींना चालतंय सगळं डिटेल पिटेल फोटेल टोटेल. आणि सूट बी होतं रे पोरींच्या स्किनला. आपल्या स्किन पोरांची स्किन दूर कटलेली म्हणजे चमडी झाली. विषय कसा असतो आपल्याला हिंडायला लागतं कामधंदे करायला आणि लागतात. आपण एक तर फिरतो गावभर तुम्हाला तर माहिती. कामधंदे करायला लागतात आपल्याला मग कसं होणार मुलांना. मग त्यामुळं आपल्याला हिंडायला लागतं. तर त्यामुळं ते काय जमणार नाही.
मस्त लावताना म्हणले थांब गोरो होशील, लावल्यानंतर काय पडतो काय माहिती, लेट असर करत असं असं पण असं पण आहे. कारण ते चुरचुर करत होतं बरं का, चुरचुर करत होतं चेहऱ्याला जरा नाही का, जिथं जिथं आहे तिथं चुरचुर करत होतं. आता काय माहिती नक्की काय काय नक्की माहिती काय काय तसं नॅचरली तुमच्या भावाची स्किन जरा आता ऐका, माझ्या मानाला पण डिटेन आहे भरपूर आहे. आणि आता बघू, आता ती क्रीम उद्या मानाला लावून जर समजा चुरचुर नाही झाली तर म्हणायचं हे नकली, चुरचुर झाली तर समजायचं हा बाबा त्या चेहऱ्यावरचा टेन गेलाय. बघ नाही तर चुरचुरच्या नादात स्किन निघायची बाहेर. काय सांगता येतंय. आता आम्ही चाललोय खायला, कारण भूक लागलेली लय मोठ्या फेशियल नंतर आता भूक लागलेली आम्हाला. तर आता आम्ही खाणार आणि मग जाणार. मग तुम्ही बघत राहा आणि अजिबात स्किप करू नका. चला गाईज काय खायला आलंय बघा, पाणीपुरी व्हरायटीमध्ये खाणार माणसाने. व्हरायटी असलंय का लोटा लेने का, लोटा रेके रुकणे का इधर. हो द्या हो द्या, एक 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 खायची मजा आहे. मीडियम दे भाऊ. खाण्यात मजा आहे. एक हा टाका. असं करायचं आता, ते एक बनवणार मग आपण असं करत द्या. हो सो गाईज चला, 9 वाजलेले आहेत, 9. आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी. चाललेलो आहे, भरपूर उशीर झालेला आहे आणि निघालेलो आहे घरी. त्यात उद्या लवकर उठून परत आहे जरा गडबड. आणि त्यात सगळ्यात मोठा सीन असं झालेला आहे की मी आता ना हलगर्जी केली, त्यात पेट्रोल नाही टाकलं आणि आता बघा 0 खांडी आहे. जेव्हा आता मला टेन्शन आलंय गाडी घरी जाईल का नाही, कारण इकडं कुठंच पेट्रोल पंप नाही, चालू नाहीत वाटतं, सगळे बंद आहेत. ह्या रोडला, माझ्या घराकडच्या रोडला एक आहे तो लय लांब आहे. आता तिथपर्यंत गाडी गेली तर लय बरं होईल, नाही तर लय घाण माझी पंचायत होईल. मी एकटाच आहे त्यातल्या त्यात, लय अवघड आहे काम. हा याचं इंडिकेटरचं तास आहे, म्हणजे इंडिकेटर मध्ये ह्याचा फ्युअल इंडिकेटर खराब आहे का काय माहिती. आता नाही ना 2 कांड्या होत्या यात आणि आत्ता चालू केली तर 0 कांडी आहे त्यात. आता काय विषय काय माहिती. आणि पोचले पाहिजे पंपावर, नाही तर घरी, नाही तर लय अवघड होणार आहे. बघू काय मॅटर जरी झाला, बंद पडली तरी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगणारच आहे आणि घरी गेले तरी सांगणारच आहे. त्यामुळं बघत राहा. चला देवाच्या कृपेने पोहोचलं तर लय बरं होईल. होप सो. ऐसा घरापाशी ऑलमोस्ट गाडी पोहोचलेली आहे. म्हणजे खरंच नशीब तुमच्या भावाचं लय चांगलं आहे. किंवा मग गाडीत पेट्रोल असेल पण हे इंडिकेटर, फ्युअल इंडिकेटरचा काहीतरी सीन झाला असेल. भाऊ तुमचा भाऊ घरी पोहोचलेला आहे सुखरू. गाडीत पेट्रोल संपायचे कधी जिंदगीत बाहेर नाही आली आणि असो काहीतरी सर्व्हिसिंगला आली म्हणून एखाद्या वेळेस फ्युअल इंडिकेटर गडबड करत असत. जाऊ द्या, घरी पोहोचलेलं आहे. किती वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही, 1:15 वाजलेले अँड पोहोचलेलो आहे घरी. आता आजपासून रोज एडिटिंग चालूच आपले. आता डेली व्लॉग आजपासून चालू आहेत म्हणल्यावर काही विषय नाही. उद्या लग्नाचा विषय आणि परवा आपण चाललेलो आहे एका ठिकाणी. कुठं काय चाललं आहे 2-3 दिवसासाठी. सो स्टे ट्यून. सो गाईज पोहोचलेलो आहे घरी अँड डन फॉर द डे. व्लॉग कसा वाटला भाऊ? लई दिवसांनी व्लॉग आला, इतके दिवस व्लॉग टाकला नाही, त्याच्यामुळं मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. आणि आजपासून आपले डेली व्लॉग चालूच कसे काय ना येणारच. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला. आणि उद्या आपलं लग्नाला जायचं, लग्नाचं व्लॉग गेलाच उद्या. मस्त माझ्या मस्ती म्हणजे सगळीच भेटणार आहेत उद्या. आणि परवा 2-3 दिवसासाठी बाहेर चाललेलो आहे. सो बघत राहा, अजिबात स्किप करू नका. 11 वाजता रोज. सो बाय बाय, गुड नाइट। दुनियादारी चों जो तराश बनदे अपने ते रख विश्वास बनदे होए आम जेहे मुंडे भी ने खास बनदे।